मैं हूं मोइन शेख और आप देख रहे हैं मुमरा टाइम। दोस्तों, इस वक्त हम मौजूद है मुंबई के इस्लाम दीन खाना में और आप देख सकते हैं कि ये मुंबई का इस्लाम दीन खाना है और आज इसके कॉन्फ्रेंस हॉल के अंदर आज यहाँ पे मराठी मुस्लिम सेवा संघ की तरफ से एक मीटिंग का आयोजन किया गया था और इस मीटिंग के अंदर शिवसेना के जो 6 बार सांसद रह चुके हैं आनंद गीते साहब, उन्होंने इसके अंदर शिरकत की। इस मीटिंग का मकसद जो था कि मुसलमानों की जो आर्थिक स्थिति जो बेहद खराब हो चुकी है और उन्हें रिजर्वेशन भी मिलना चाहिए, इसके लिए इस मीटिंग का आयोजन किया गया था। और हम आपको बता दें कि मराठी मुस्लिम सेवा संघ जो समाज हित में बढ़ चढ़ के काम करती है, ये एक ऐसी संस्था है जिसकी स्थापना 2014 में हुई थी और तब से ये संस्था जो लगातार मुसलमानों के हित में काम कर रही है। तो मुसलमानों की जो हालत खराब हो चुके हैं उसे कैसे पटरी पे लाया जाए, इसी के लिए ये संस्था जो है जद्दोजहद करती रहती है। और इसी को लेके उन्होंने लगभग 20-25 दिन पहले शिवसेना के जो एक्स चीफ मिनिस्टर हैं उद्धव ठाकरे साहब, उनके बंगले मातुश्री पे जाके इस संस्था के लोगों ने उनसे मुलाकात की थी और काफी चर्चा हुई मुसलमानों की जो इस वक्त हालात बने हुए देश के अंदर और खासकर महाराष्ट्र के अंदर, उसको लेके उन्होंने उद्धव ठाकरे साहब से चर्चा की थी और उन्होंने ये यकीन दिलाया था कि अगर मुसलमान उनका साथ देते हैं तो वो उनकी हर संभव सहायता करेंगे। तो आज यहाँ पे जो मीटिंग हुई थी उसके अंदर शिवसेना के जो सांसद है आनंद गीते साहब, वो आए थे। उन्होंने मुसलमानों को भी यहाँ जो आए थे अलग अलग जिलों से सैकड़ों लोग आए थे महाराष्ट्र के अलग अलग जिलों से, उन्हें आनंद गीते साहब ने ये भरोसा दिलाया कि उनकी हर संभव मदद की जाएगी, उनके जो मसले हैं उसके ऊपर गंभीरता से विचार किया जाएगा। और क्या कुछ कहा इस मीटिंग के अंदर आनंद गीते साहब ने और कांग्रेस के जो यूसुफ अबरानी साहब, उन्होंने क्या कुछ कहा इस मीटिंग के अंदर, और साथ ही साथ जो मुमरा के चर्चित समाज सेवक है नूरुद्दीन नाइक, उनका क्या कहना था इस मीटिंग के अंदर मुसलमानों को, मुस्लिम समाज को लेके, वो भी हम आपको दिखाएंगे अपनी इस खबर में। कामयाब हो जाएंगे करके जब नियतों में फुतूर आ जाएगा तो अल्लाह की तरफ से फैसले हमारे खिलाफ आएंगे करके, और आज सारे फैसले खिलाफ है हमारे। कितने कमजोर है, गुब्बारे सांसों में फूल जाते हैं, कमीने उरूस पे आते अपनी औकात भूल जाते हैं। तो ये हमको सोचना पड़ेगा, जो ये कौम क्या कौम थी ये, और आज की हालत क्या होगी। क्यों? अमीर नहीं है, अमीर नहीं है। हमने कभी अमीर तकसीम सल्यूट नहीं किया, हमने उसको एक्सेप्ट नहीं किया। लीडर नहीं है, लीडर में और अमीर में फर्क होता है। अमीर अगर होगा वो आपको रास्ता बताएगा और उसी के रास्ते पे हम चलेंगे, कामयाब हो जाएंगे। अल्लाह के रसूल की हदीस है, उसका मफहूम है, 2 आदमी भी अगर सफर करे एक को अमीर बना लो। अमीर आपका काना भी है, इताअत करो। वो तो बोले छोड़ना, नूरू भाई को अपने आप को होशियार समझता है, छोड़ो ना ठाकुर साहब को, वो अपने आप को बहुत कुछ समझते हैं। हमको ये सोचना नहीं है, अगर हमारे ठाकुर साहब का या हमारे कामले साहब का, मांडले साहब का अगर कुछ फायदा हो रहा है, मेरे भाई का फायदा हो रहा है, मेरे को खुशी होना चाहिए करके। और हमारे भाई को फिक्र होना चाहिए कि मेरा अगर कुछ हो रहा है तो मैं कौम की फिक्र लेके चलूंगा, स्टेट की फिक्र लेके चलूंगा, तो वो जाके हम कामयाब हो गए। वरना कामयाब 2014 से हम लोग काम कर रहे हैं इसके ऊपर। ठाकुर साहब के साथ में हम लगे हुए, ठाकुर साहब के साथ में हम बहुत पहले से लगे थे, लेकिन 2014 में उसको यूनिवर्सिटी लेके हमने कोशिश किया है। काफी मीटिंगें यहाँ हुई है, काफी बार लोग बाहर से आए हैं, कई लोगों से हमने मुलाकात भी की। जो हमारे ये जो चार्टर ऑफ डिमांड है हमने कांग्रेस के पास रखा था, कांग्रेस ने उसको नहीं किया, एनसीपी के पास रखा था, सबके पास रखे, समझे। लेकिन वही होता है कि इलेक्शन होने के बाद में हमको बाजू कर दिया जाता है, तो अब तुम्हारी जरूरत नहीं है, 5 साल के बाद में तुम्हारी जरूरत है। उसके लिए यहाँ हमने आपको दावत दिया है, यहाँ बुलाया आप लोगों को, आप लोग से वही बात करने, आपके सुझाव लेंगे कि आप भी क्या करना चाहते हो करके। ये इतने नहीं चलेंगे साहब, हमको बड़ा प्रोग्राम करके अपने सर बताना है, इंशाल्लाह बताना है हमको सर। जिस दिन हमने ये सर बता दिया इंशाल्लाह, किसी के पास जाने की जरूरत नहीं, आपके पास आएंगे। किसी के पास जाने की जरूरत नहीं है, किसी को मस्का लगाने की जरूरत नहीं है, खुद हमारे पास चल। आज हम बहुत बदाली की जिंदगी जी रहे साहब। मैं सोशल एक्टिविटीज हूं, मैं सोशल काम करता हूं,
मेरे इतने सोशल काम है अल्हम्दुलिल्लाह, मैं रास्ते पे प्रोटेस्ट भी करता हूँ, गवर्नमेंट के साथ में लड़ता भी हूँ, हमारे हक के लिए लड़ता हूँ, मुझे कि हमारा जो हक है वो हमको मिलना चाहिए। आज हमारी आप देख रहे कि वक्फ की 1 लाख हेक्टर जमीन, महाराष्ट्र की मुसलमानों की जमीन कहां गई? बीजेपी ने नहीं खाई साहब, शिवसेना ने नहीं खाई, जिसकी हमने पैसा 65 साल जिसकी हमने गुलामी की है उन्होंने खा लिया साहब। करोड़ों की जमीन, करोड़ों की। अब एक थाना में एक छोटी जमीन 150 एकड़ प्राइम लाइन, जिसके अंदर अभी रुस्तम जी ने कॉम्प्लेक्स बनाया, आज की तारीख में वो 2500 करोड़ की जमीन थी, किसने खा गया? और जो हमारे पुरखों ने छोड़ के गया था हाउसिंग के लिए, बिजनेस सेंटर के लिए, एजुकेशन के लिए, वो रुस्तम जी ने वही बनाया। उसकी फिक्र किसी को नहीं है। हमारे बड़े बड़े तुम्हारे एडवोकेट्स थे, उन्होंने भी इसकी फिक्र नहीं किया कि वक्फ की जमीन क्यों फिर हम भिखारी आज क्यों भिखारी? आज हमारे बच्चे एजुकेशन में बहुत पीछे हैं सब, वी आर वेरी बिहाइंड, बहुत पीछे हैं हम। टेक्नोलॉजी में कहीं भी नहीं आ रहे हमको, तो हमको ये भी काम करना पड़ेगा। अगर ये काम नहीं करेंगे हम, अगर हम खाली पॉलिटिक्स का काम करेंगे, कुछ नहीं होने वाला है। कौम की भलाई सोचना पड़ेगी, कौम के एजुकेशन के ऊपर सोचना पड़ेगा, कौम के हर मसले के ऊपर सोचना पड़ेगा, जब जाके काम होंगे करके। और यही नहीं कि हमारे इस कौम की, हमारे बिरादरान वतन भी जो है, वो भी हमारे भाई, वो भी परेशान है। ये नहीं कि हम परेशान हैं, वो भी परेशान है। उनके भी बच्चे पढ़ना चाहते हैं, हमारे बच्चे भी पढ़ना चाहते हैं। तो ये महाराष्ट्र मराठी मुस्लिम संघ को उसकी भी फिक्र करना चाहिए। क्योंकि हमारे पास एक सभी हमारे मांडलेकर साहब बहुत बड़ा काम कर रहे हैं एजुकेशन में, माशाल्लाह इनका इंस्टीट्यूट है खुद। आज ये ITI कॉलेज चला रहे, बहुत बड़ी बातें करके, समझे? तो ऐसी चीजों को आज ध्यान देना पड़ेगा। पहले हमने अगर ध्यान नहीं दिए, आज हमारे पास मुंबई में अंजुमन छोड़ के दूसरा कोई इदारा है मेरे को बताओ भाई? अंजुमन छोड़ के, जबकि तो थ्रू अवे प्राइस में तो मैं जब जहां नागपड़े पे आज भी मैं रहता हूं, मैं यहूदियों के बीच में रह रहा था सर। 500 रुपए में तो 1500 फुट का घर छोड़ के वो चले गए इजराइल। 1000 रुपए में, 500 रुपए में 1000 फुट का छोड़ के चले। तो उसके जमीन की कीमत किधर थी? और उस वक्त मुसलमानों के पास पैसा नहीं था सर। बड़े बड़े खान लोग, आपको पता होगा, नाम जानते होगा, मैं नाम नहीं लूंगा, हाँ, लेकिन उनको किसी ने नहीं बोला जाके कि आप ये सब चीजें लोग करके। तो महाराष्ट्र मुस्लिम संघ जो काम कर रही है, वो इसी पे काम कर रही है कि हमको पॉलिटिकली भी, क्योंकि अगर देखो अल्लाह ने कुरान में बोला, मैंने तुमको खलीफा बना के दुनिया में भेजा हूं, खलीफा हो तुम। अगर तुम रूल नहीं करोगे तुम बर्बाद हो जाओगे। कुरान में है, मैं नहीं बोल रहा हूं कि तुम रूल नहीं करोगे बर्बाद हो जाओगे। आज हम क्या कर रहे हैं? इसकी चमचागिरी, उसकी चमचागिरी, बुट लिकिंग कर रहे हैं और दूसरा कुछ काम नहीं कर रहे। तो उसको खत्म करना पड़ेगा, सर दिखाना पड़ेगा, सर जोड़ना पड़ेगा, एक चीज पे अमल करना पड़ेगा कि अमीर की इताअत करेंगे करके। हाँ, अमीर को भी सबकी मशवरे से काम करना पड़ेगा। जिसको अगर हम अमीर तस्लीम करते हैं, अमीर का भी काम है कि अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा से मशवरा किया करते, बिगर मशवरे के काम नहीं किया करते, समझे? जितनी जंगें भी आपने लड़ी, मशवरा किया। तो मैं चाहूंगा कि हम जो आज आए हैं, समझे, कि इसी तरह हमको एक दिन नहीं, 2 दिन नहीं, हमको मीटिंग अटेंड करना पड़ेगी और उसके अंदर इंशाअल्लाह हम सब कामयाब हो जाएंगे। अल्लाह ने चाहा अगर सबका साथ रहा तो जरूर कामयाब होंगे। और दूसरा मैं ये एक बात बोलूंगा कि हमेशा मैं बोलता हूं कि देखिए, फंड के बिगैर हम कामयाब कभी भी नहीं हो सकते। लोगों को लगता है कैसे कामयाब हो सकते, मुझे बताइए। तो हम चाहते हैं लोग मेंबरशिप लेवे, मेंबर्स बने, इसके अंदर अपने ख्यालात पेश करें। आपके जो विजन्स आपका है वो भी होना चाहिए कि आपके विजन्स क्या है करके। और जो लोग बाहर से आए हैं उनके इलाके में अगर आप अगर हमको बुलाएंगे यहां से, तो हम आप लोग के इलाके में भी आके लोगों से बात करेंगे करके। तो आप सब चाहते हैं हमको यूनाइट होकर काम करना चाहिए करके? हाँ, वी शुड फाइट फॉर आवर राइट्स। नहीं करोगे तो बर्बाद हो जाओगे, बर्बाद तो हो जाएगा, अब हो चुके और आगे बर्बाद हो जाएंगे करके। तो वी शुड यूनाइटली फाइट, हमको सबको एक होना पड़ेगा इंशाल्लाह। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू, जज़ाकल्लाहु खैर। सबसे पहले तो मैं मराठी मुस्लिम सेवा संघ की जानिब से टीचर साहब को वेलकम करता हूं कि हमारे बीच आए, जिमखाना की तरफ से वेलकम करता हूं। सर, अभी मैं उनको सुन रहा था
कि एक बात तो बहुत साफ है कि उद्धव ठाकरे जी अगर मुख्यमंत्री होते और ये मीटिंग होती ना, तो आपको ये लगता कि हम कुछ आपसे फायदा उठाना चाहते हैं। आज आपकी सरकार नहीं है, गिर गई, आपके दिल जख्मी है, आपको तोड़ने की कोशिश जो हुई वो कामयाब हुई, आप कमजोर भी थोड़े हुए हैं, तो आपको ताकत देने के लिए जमा हुए हैं, तो दूसरे के लिए नहीं है। जब बुरा वक्त आता है तो लोग भाग जाते हैं, आपके बुरे वक्त में लोग करीब आ रहे हैं आप, तो उससे आपको सोचना चाहिए कि जो मराठी मुस्लिम सेवा संघ के लोग जमा हुए हैं आपको सुनने के लिए, आपको वेलकम करने के लिए या आपसे कुछ बात करने के लिए, तो आपको ये बात जिसे को याद रखना चाहिए कि ऐसी संस्था थी, ऐसा संघ था जो हमारे बुरे वक्त में आगे आया और हमको मजबूत करने के लिए, हमारे साथ चलने के लिए तैयार हुआ। कुछ देर की खामोशी है, फिर शोर आने वाला है। कुछ देर की खामोशी है, फिर शोर आने वाला है। तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर आने वाला है। सर ये एडवोकेट ठाकुर साहब और बाकी जो लोग यहाँ बैठे हैं, पिछले कम से कम 12 साल से लगातार मेहनत कर रहे हैं। उनका एक सिंपल डिमांड है कि पर प्रांति तो ठीक है उनका, और जो भी उनका जो हो रहा है होता रहा, आज तक होता रहा, लेकिन मराठी मुस्लिम जो है, जो काफी एक्टिव है सोशली पॉलिटिकली, उनको महाराष्ट्र में जगह नहीं मिल रही, तो उनके जो मसले वो हल नहीं हो रहे हैं। अभी आप देखिए, लोग आमतौर पर बोलते हैं कि आपके नारायण राणे कोकण के हैं, आपके बहुत सारे लोग कोकण के हैं, लेकिन कोकण की तरक्की नहीं हुई। तो उसका मकसद इसका इससे क्या साबित होता है कि आपने सही लोगों को सिलेक्ट नहीं किया, इलेक्ट नहीं किया, तब जाके आज जो इलाका पिछड़ा हुआ है। उसके बाद भी ये कौम बड़ी उनकी कौम है, मराठी मुस्लिम जो है कोकण के, ये बहुत हाईली क्वालिफाइड है, पढ़े लिखे हैं, मेहनती है, और सबसे बड़ी बात है कि बहुत सेकुलर है। ये झगड़ा लड़ाई कम्युनल टेंशन से बहुत दूर है। तो मैं चाहता हूं कि आप इनका साथ दें, जो भी आप प्रॉमिस करें और दिल से प्रॉमिस करें, पॉलिटिकल फायदे के लिए नहीं, दिल ना उम्मीद तो नहीं, नाकामी तो है, लंबी है गम की शाम, लेकिन शामी तो है। तो मैं चाहता हूँ कि अभी नमाज का वक्त भी हो गया है, मैं नहीं जाऊंगा, लेकिन आपको सुनना भी है मुझे, तो मैं चाहता हूँ कि अभी आप ही अगर बात करना शुरू करें तो अच्छा रहेगा। तो अच्छा, जितने समझ आप बोलेंगे तो फिर नमाज के बाद ही बोलिए। 5 मिनट अरे ठीक है, तो मैं चाहूंगा कि अलीम समझी साहब तो जैसा उन्होंने कहा कि हाँ ठीक है, आप बात। मुंबई नगरपालिकेतून थेट लोकसभेत जाणारा मी पहिला आहे की जो नगरपालिकेतून थेट लोकसभेत, आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने 6 वेळा, सलग 6 वेळा मला लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली। 11वी लोकसभा, 12वी लोकसभा, 13वी लोकसभा, 14वी लोकसभा, 15वी लोकसभा आणि 16वी लोकसभा, सलग 6 लोकसभा। आणि त्यामुळे आपण जो उल्लेख केला की आता आमचे उद्धव साहेब संकटात असताना, अडचणीत असताना, म्हणजे खरं म्हणजे आता ही परिस्थिती आहे, आता ना अनेकांना असं वाटतंय की शिवसेना संपली, म्हणजे जेव्हा जगाला वाटतंय शिवसेना संपली तेव्हा तुम्ही येऊन पाठिंबा दिलाय, ह्याच्यापेक्षा आणखी वेगळं काय? हे सत्य आहे, युसुफभाई म्हणाले हे सत्य आहे, आणि त्याने याच्यावर एक चांगला शेअर पण सांगितला। मला काय सगळे शेअर वगैरे नाही सांगता येणार, पण मी तुम्हाला नक्कीच सांगू, खामोशी हाँ बरोबर, फिर शोर आने वाला है। हाँ कुछ देर की खामोशी है, फिर शोर आने वाला है, तुम्हारा वक्त है, हमारा दौर आने वाला है। ही वस्तुस्थिती आहे, याच्यात काही गैर नाहीये। आणि हे तुम्ही समजलं, हे तुम्ही जाणलं, याचं मी मनापासून कौतुक करतोय। बरोबर आहे, याचं मी मनापासून कौतुक करतोय, कारण राजकारणामध्ये शेवटी आजचं जे राजकारण आहे हे दुर्दैवी आहे। जे महाराष्ट्रातलं राजकारण आहे हे दुर्दैवी राजकारण आहे। हे असलं राजकारण यापूर्वी महाराष्ट्राने कधीच पाहिलं नाही। खरं म्हणजे काँग्रेसचं अनिर्बद्ध सत्तेवर होती, गल्लीपासून दिल्लीपर्यंत काँग्रेसशिवाय काही नव्हतं, कोण होता जास्त खोका आहे। पण ज्यांनी अनिर्बद्ध सत्ता केली या देशावरती, त्या काँग्रेसने पण इतकं नीच राजकारण कधी केलं। संघर्ष असतो राजकारणामध्ये, संघर्ष आहे बरं, राजकारण करण्याला विरोध असण्याचं काही कारण नाहीये, कारण राजकारणात आणि युद्धात सगळं क्षम्य आहे, त्यामुळे राजकारण करावं। पण इतकं नीच, इतकं खालचं राजकारण यापूर्वी महाराष्ट्रानं
कधीच पाहिलं नव्हतं, जे आज दुर्दैवानं घडत आहे. आणि हे आता कुणाच्याही मनाला पटत नाही. आणि त्याचं हे जिवंत उदाहरण आहे की आज मराठी मुस्लिम सेवा संघानं पाठिंबा दिला, हे त्याचं जिवंत उदाहरण आहे की हे आपल्या मनाला सुद्धा पटलं नाही. बरोबर ना? बरोबर. आता हे सर्वच समाजामध्ये हे चित्र आहे, अखंड महाराष्ट्रामध्ये हे चित्र आहे. आहे 100% आहे, 100% आहे. सपोर्ट दोन्ही केला राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे. बरोबर, दोघांनीच केलं ना, कोणी नाही केलं. बरोबर. इतर कोणीच केलं नाही. आणि म्हणून आता हे सत्य आहे की ठीक आहे, काही काळ आपला वाईट आलाय, बॅड पॅच असतो प्रत्येकाच्या जीवनात, संस्था असो, व्यक्ती असो, वाईट काळ हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतो. तसा कदाचित हा वाईट काळ असेल, पण हा काळ संपणार आहे, जाणार आहे. आणि उद्याचा येणारा काळ हा आपलाच काळ असणार आहे, हा विश्वास तुम्हाला द्यायचा. म्हणून मग मी उद्धव साहेबांना विनंती केली किंवा आदित्यला, त्यांची इच्छा आहे की आदित्यने या बैठकीला यावं, पण आज दोघेही नाहीयेत. दोघेही बाहेर गेलेत, म्हणाले आम्ही दोघे नाहीयेत उपस्थित, पुन्हा एखाद्या कुठल्या तरी याला तुम्ही प्रॉमिस आम्ही घेऊन येणार आहे. 100% त्यांना आणणं काही प्रॉमिसची गरज नाही. जेव्हा ज्या दिवशी तुम्ही एक मोठा सभा आयोजित कराल, संपूर्ण ग्राउंड मध्ये करा, त्या सभेला उद्धव साहेब स्वतः उपस्थित राहतील. 100% उपस्थित राहतील. 100% उपस्थित राहतील. ही जबाबदारी माझी, आणि मला जबाबदारी पण घ्यायची गरज नाहीये. आणि त्याने स्वतःहूनच सांगितलंय की तुम्ही एखादी सभा आयोजित करा, त्या सभेला मी येईल. 100% ते येतील, त्यांना आपण या ठिकाणी आणू. आणि म्हणून आताचा जो काळ आहे, खरं म्हणजे मला आजची ही जी चर्चा आहे ना, ही इतकी आवडली, याच्यासाठी आवडली की आपण ज्या परिस्थितीमध्ये आहोत, केवळ मुस्लिम समाज नव्हे, आमचा समाज सुद्धा काही वेगळा थोडाच आहे. आमच्या समाजाची अवस्था काही अंशी तीच आहे आज सुद्धा. आणि म्हणून मग आपल्याला सगळ्यांनी मिळून संघटितपणे या सगळ्या समस्यातून, या परिस्थितीतून आपल्याला बाहेर पडायचं आहे. आणि त्याच्याकरता पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे, कोणीतरी नेतृत्व करण्याची आवश्यकता आहे. आणि आज ते नेतृत्व मराठी मुस्लिम सेवा संघाच्या माध्यमातून मिळतंय. एक आणखीन विश्वास तुम्हाला देऊन जाईल. आता मी आपल्या मताशी सहमत आहे, कारण नुसतंच एखाद्या क्षेत्रामध्ये प्रगती करून सगळं साध्य होतं असं नाही. तर हुकूमतमध्ये सुद्धा, सत्तेत सुद्धा काहीतरी आपला वाटा, काहीतरी आपला हिस्सा, काहीतरी आपला सहभाग असला पाहिजे. हे वाटणं काही गैर नाहीये. खरं म्हणजे मी ज्या समाजातून आलोय किंवा मी ज्या परिस्थितीतून आलोय, माझ्या कुटुंबामध्ये कुणाच्या ध्यानीमनी कधी नसेल की आनंद गीते सारखा एक तरुण या देशाचा मंत्री बनेल. म्हणून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्रातल्या सामान्य ते सामान्य, म्हणून आज म्हणून बघा, उपेक्षेने देखील म्हणतात, पण म्हणतात ना, रिक्षावाला मुख्यमंत्री झाला. बरोबर, खोटं नाहीये. बरोबर, हे 100% खरं आहे. म्हणजे एक सामान्य माणसाला ती उंचीवर नेऊन ठेवले. आम्ही तसेच आहोत ना. लक्षात आलं का? म्हणजे माझी बॅकग्राऊंड जर तुम्ही तपासली तर तुमच्या लक्षात येईल की राजकारणाशी माझ्या घराण्याचा कसलाही संबंध नाही. किंबहुना राजकारण हे आपलं क्षेत्र नाही मानणारं माझं घराणं, की राजकारण हे आपलं क्षेत्र नाही, वर त्या घाणी जायचं कशाला हे मानणारं माझं घराणं आहे. त्या घराण्यातला मी 6 वेळा खासदार झालो, अटलजींच्या सरकारमध्ये मंत्री होतो, मोदींच्या 5 वर्ष सरकारमध्ये मंत्री होतो. मला सलग मंत्रीपद मिळालेली. या वेळेला सुद्धा जर सुदैवानं माझा पगार झाला नसता तर कदाचित यावेळेला सुद्धा मंत्रीपद मिळालं नसतं. पण एक सामान्य कार्यकर्ता याला इतक्या उंचीवर नेऊन ठेवलेलं आहे. आणि हे स्वप्न जर मी न पाहता मला मिळू शकलंय, आणि आपण जर पाहत असाल तर आपल्यापैकी एखाद्याला मिळायला माझी काहीच हरकत नाही. असे बघण्याचं कारण आहे का? जर आपण टीम वर्क करणार होतो, एकत्र काम करणार होतो, म्हणून मी यांना शब्द दिलाय की म्हटलं तुम्ही निश्चिंत राहा, जिथे जिथे संधी मिळेल तिथे तिथे संधी तुम्हाला देण्याचा प्रयत्न तुमचा सहकारी म्हणून आपला सहकारी म्हणून रेकॉर्ड रेकॉर्डच चालू, लाईव्ह चालू आहे. आणि म्हणून तो प्रयत्न करणार आहोत. आणि त्याकरताच उद्धव साहेबांनी हा प्रश्न आपल्याला विचारला होता की आपण विचारपूर्वक आलात का, विचार करू. जर आपण विचाराने एकत्र आलो तर प्रश्नच मिटला.
मग जबाबदारी दोघांची गरज पण आहे. गरज आहे ना, 100% गरज आहे, 100% गरज आहे. आणि म्हणून मी त्यांना काय सांगितलं की अशा कठीण काळात तुम्ही जेव्हा पाठीशी उभे राहिला तेव्हा आता तुमच्या बरोबर उभं राहून तुम्हाला न्याय देणं ही तुमची जेवढी मागणी आहे त्याच्यापेक्षा जास्त आमची जबाबदारी आहे. विचार केला तर या भूमिकेतून यापुढे आपल्याला जायचंय. म्हणून 24 चर्चा आज काही सगळी करण्याची गरज नाही, पण हा निर्णय होणं गरजेचं होतं. तो निर्णय आपण सर्वांनी इथे केलेला आहे. मी धन्यवाद देईन त्याबद्दल की हा निर्णय आपण घेतलाय. पुढे काळ हळूहळू जसा बदलत जाईल, बदलत निश्चितपणानं जाणार आहे. मी कोकणाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. 4 टर्म मी रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात होतो आणि 2 टर्म रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये. त्यामुळे मी पूर्ण कोकणाचं प्रतिनिधित्व गेली कित्येक वर्ष करतोय. आणि म्हणून जे चित्र आपण कोकणामध्ये आहे ते अशक्य नाही अख्ख्या महाराष्ट्रात सुद्धा निर्माण करणं किंवा देशात निर्माण करणं. अवघड नाहीये, फक्त ती मानसिकता हवी. एकदा मानसिकता झाली की कठीण काही नाही. आणि त्यामुळे ती जर मानसिकता आपल्यामध्ये तयार झाली तर आपल्याला एकत्रितपणे, आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा की आपण मराठी मुस्लिम सेवा संघ या नावानं संघटना नोंदणी केलेली आहे. आणि आपलं म्हणणं आहे की आम्ही सुद्धा भूमिपुत्र आहोत आणि म्हणून भूमिपुत्राला न्याय हा मिळालाच पाहिजे. ही मागणी आहे, वेगळी तर मागणी आहेच नाही. आणि याच्याच करता शिवसेनेचा जन्म झालेला आहे. मुळात शिवसेनेचा जन्मच भूमिपुत्राच्या न्याय हक्कासाठी झालेला आहे, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी झालेला आहे. आणि म्हणून मग आता असं म्हणतात ना, देर से आहे मगर दुरुस्त आहे. आपण दोघे म्हणा. आम्ही तर केव्हाही तयार होतो, आमच्याकडून कधी हे नव्हतं. आमच्याकडे एकापेक्षा एक आहेत ना. माझ्या बरोबर काम, आता सगळ्यात मोठं उदाहरण घ्यायचं झालं तर आमचा कल्याणचा जाबीरबाई शेख सगळ्यात मोठं नाव घ्यायचं झालं तर, बरोबर आहे की नाही? कधीच नाही. पण आणि मी तुम्हाला एक शब्द देणार आहे की ज्या दिवशी हे नातं जुळलंय की तुम्ही जवळ आहात ना, तुम्ही आता पुन्हा आमच्यापासून दूर जाऊ शकणार. ऐकू का? आणि म्हणून केवळ खुश करण्याकरता नाही, आता याच्यावर राजकारण होईल आणि सुरू झालंय. बरोबर आहे, आता यावर राजकारण होईल, आता ते सुरू झालेलं आहे. हा, आणि म्हणून उद्धव साहेबांनी पण त्या दिवशी सांगितलं की आता माझ्यावर आरोप होतील की याने हिंदुत्व सोडलं. काय म्हणाले की आता बघा याने, आम्ही सांगतो ना, हे काँग्रेस बरोबर गेले, एनसी बरोबर गेले, याच्या आता याने हिंदुत्व सोडले. पण त्याची पर्वा करायची गरज नाही. त्याच्याची पर्वा, आपल्याला बघा आपला हेतू चांगला आहे, आपला हेतू स्वच्छ आहे, आपले विचार चांगले असतील तर कुणाचीही पर्वा करण्याची आवश्यकता नाही. 2014 मध्ये ते आमच्या जवळ आले होते ना, सगळीकडे आम्ही स्वतः राजकारणात या गोष्टी घडायच्या. आता ते स्वीकारूनच आपल्याला जायचंय. हा मुद्दा मी कशासाठी घेतला माहितीये की आता तुम्हाला जास्त त्रास होणार आहे. तुम्हाला ती मानसिकता ठेवावी लागेल. बीजेपी कडनं नाही, कोणाकडून ती चर्चा बरोबर आहे ना, बरोबर. प्रश्नच नाही. म्हणून मी सांगितलं की पुढचा जो काळ आहे, जसा संघर्षाचा काळ आहे, आता आमच्या संघर्षात तुम्ही सहभागी झाल्यामुळे तुम्हालाही संघर्षाचाच काळ आहे. बरोबर आणि बरोबर साथ देणार. बरोबर आहे की नाही? बरोबर. जर आम्हाला संघर्षाचा काळ आहे आणि तुम्ही जर सोबत आलात तर जातो. संघर्षाचा काळ आहे, पण हा काळ नक्की संपणार आहे आणि आपलाच काळ हा विश्वास मात्र तुम्हाला मुद्दामून देणार आहे. म्हणून मग जेव्हा मला विनंती केली की साहेब तुम्ही तरी या आमच्या या भेटे, म्हटलं मी येईन ना, मला काहीच अडचण नाही, मला कोणतीच अडचण नाही, मी येईन निश्चितपणाने. आपण जे काही चांगले निर्णय घेतले या निर्णयाचं मी स्वागत करतोय आणि या निर्णयाची अंमलबजावणी आपण पुढे करायची आहे. आणि म्हणून पुढे आता हातात हात घालून आपल्याला यापेक्षा दुसरं काय नाही. आता यानंतर बैठका होत राहतील. म्हणून एक आणखीन प्रश्न त्यांनी उद्धव साहेबांनी विचारला, ऐसा तो नाही ना रात गई बात गई. नाही साहेब, आम्ही त्याच्याकरता आलोच नाही, आम्ही त्या विषयाला त्या दृष्टीनं आलोच नाहीत. आम्ही पूर्ण निर्धाराने आलेलो आहोत, पूर्ण निर्णय करून आलो आहोत, पूर्ण विचार करून आलेलो आहोत. आता एकदा आपण एकत्र आलो आहोत, आता यापुढे आपल्याला कायम एकत्र राहायचंय आणि या महाराष्ट्राचं भलं आपल्याला करायचंय. आणि आम्ही तुम्हाला जायला पण देणार. आणि शेवटी आपला इंटरेस्ट आहे तो महाराष्ट्रात आहे ना, या भूमीत आहे ना. आपण स्वतःला जेव्हा भूमिपुत्र म्हणतोय तर या महाराष्ट्रामध्ये आपला इंटरेस्ट आहे, या भूमीवरती आपला इंटरेस्ट आहे. तर आपल्याला सगळ्यांनी मिळून महाराष्ट्राचं भलं करायचं. आणि त्याकरता आपण आज
एकत्र येतो आणि म्हणून मी पुन्हा एकदा उद्धव साहेबांनी तर स्वागत केलंच, बरोबर की नाही, धन्यवाद आपल्याला दिले. आज परत या बैठकीत आता महाराष्ट्रातले जवळजवळ सगळ्या रिजनचे प्रमुख इथं उपस्थित आहेत. मी आपल्याला विश्वास देतोय की आपण हा जो काही निर्णय घेतलेला आहे, आपण हा जो काही निर्णय घेतला येतो नाही, म्हणून आता काय करू आपण, आता यापुढे आता आपल्याला केवळ आता भाषण करून नाही थांबायचंय, आपल्याला कृती करायची, रिझल्ट द्यायचे, काम करायचं, बरोबर आहे की नाही. आपल्याला कृती सुरू करायची आहे, कृती भाषण किंवा नुसतंच बोलून काय नाही, आपल्याला प्रत्यक्ष कृती करायची आहे. मी तुम्हाला शब्द एवढाच देईन आधी तर, की तुमचा विश्वासघात होणार नाही. त्याच्यापेक्षा अधिक मला काय सांगायची गरज नाही. बरोबर आहे की नाही? 100% विश्वासघात होणार नाही, हा तुम्हाला विश्वास देतो. फायदा किती होईल मला माहित नाही, ते थोडा फायदा पण नुकसान अजिबात होणार नाही. आता हे मला ओळखतात, आम्ही नगरपालिकेपासून आता महाराष्ट्राचा पुरा परिवार इकडे आहे, परिवार पुरा परिवार. हा सगळे आणि ऐकताय. म्हणून आपल्याला महाराष्ट्राच्या हितासाठी, आपल्या राज्याच्या हितासाठी हातात हात घालून पुढे यापुढची वाटचाल करायची आहे. आणि त्यामुळे जो काही चांगला निर्णय तुम्ही घेतलेला आहे, योग्य निर्णय घेतलेला आहे, योग्य वेळेला घेतलेला आहे, या निर्णयाचं मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेंच्या वतीनं स्वागत करतो.